अ सेज सेज इट इज डिव्हिनिटी दॅट विल शेप माय एंड. सेंटेन्स काय बघा, द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ धिस सेंटेन्स इज. दिलेल्या सेंटेन्सचं काय पाहिजे आपल्याला, करेक्ट इनडायरेक्ट नरेशन पाहिजे. म्हणजे दिलेलं सेंटेन्स डायरेक्ट नरेशन, नरेशन वरचा प्रश्न आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वरचा प्रश्न. ज्यावेळी दिलेल्या सेंटेन्स मध्ये आपलं जे रिपोर्टिंग वर्ब आहे हे असतं रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब जेव्हा प्रेझेंट मध्ये किंवा फ्युचर मध्ये असेल त्यावेळी जे रिपोर्टेड स्पीच आहे, रिपोर्टेड स्पीच म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये म्हटलेलं असतं ना, ते जे रिपोर्टेड स्पीच आहे त्याचा टेन्स बदलत नाही. पालेंट स्टोरीमध्ये क्लिअरली सांगितलं, म्हणजे हे सगळीकडेच आहे, मी जस्ट तुम्हाला रेफरन्स सांगितलं. ज्यावेळी प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये रिपोर्टिंग वर्ब दिलं असतं त्यावेळी रिपोर्टेड स्पीचचा टेन्स बदलत नाही. म्हणजे रिपोर्टेड स्पीचचा सुद्धा टेन्स बदलून चालणार नाही आणि रिपोर्टिंग वर्बचा सुद्धा टेन्स बदलायचा नाही. मग काय करायचंय, फक्त आपल्याला कनेक्टर घ्यावं लागेल. मग काय एलिमिनेट होईल बघा, 4 मध्ये बघा अ सेज सेड म्हटलंय, इनकरेक्ट. इथं आपल्याला सेड टेन्स बदलायचा नाही, रिपोर्टिंग वर्बचा सुद्धा नाही आणि रिपोर्टेड स्पीचचा सुद्धा टेन्स बदलून चालणार नाही. 4 इज इनकरेक्ट, 3 इज ऑल्सो इनकरेक्ट, 1 इज ऑल्सो इनकरेक्ट. समजलंय का? म्हणजे मी सरळ सरळ काय केलं, टेन्स ज्यांनी जिथे टेन्स त्यांनी बदललाय ते एलिमिनेट केले. आणखी बघा, हे तर आहे रिपोर्टिंग वर्बचा टेन्स बदललेले काही गोष्टी मी काय केल्यात, हायलाइट केल्यात. आणखी बघा, अ सेज सेड दॅट इट इज डिव्हिनिटी दॅट वुड. वुडचा काय संबंध, दॅट विल म्हटलंय ना. मग आपल्याला टेन्स बदलायचा नाहीये, फक्त कनेक्टर घ्यावं लागेल. सेंटेन्स 2 बघा, अ सेज सेज दॅट, दॅट हा कनेक्टर आला फक्त. इट इज डिव्हिनिटी दॅट विल शेप हिज एंड. कळालंय का? टेन्स रिपोर्टिंग वर्बचा सुद्धा आणि रिपोर्टेड स्पीचचा सुद्धा टेन्स बदलायचा नव्हता. सिंपलच होतं, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नरेशन मधला एका रूलवरचा प्रश्न होता.